निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदारांना जमिनीचे स्थायी पट्टे देण्याच्या नावाखाली बोगस पट्टे देण्यात आल्याचा गंभीर आणि तेवढाच धक्कादायक प्रकार चंद्रपुरात समोर आलाय। हा सर्व प्रकार भाजपच्या माजी शहराध्यक्षानं केल्याचा थेट आरोप आणि तक्रार महानगरपालिकेकडे करण्यात आली आहे। या संदर्भात खासदार प्रतिभा धानोरकर यांनी अधीक्षकांकडे तक्रार केली। मतदानाला एक दिवस शिल्लक असताना चंद्रपुरातील राजकीय वातावरण यामुळे चांगलंच तापलंय। अधीक्षकांकडे तुम्ही तक्रार दिली, काय तुमचं म्हणणं आहे? काल आपण बघितलं असेल की प्रभाग 1 मध्ये राजूनगरमध्ये जे भाजपाचे या ठिकाणचे जिल्हाध्यक्ष होते, ज्यांचा आता राजीनामा घेतला आणि त्यांना पदावरून हटवलं, ते जिल्हाध्यक्ष या ठिकाणी काल त्यांनी प्रचार सभेत पट्टे वाटपाचे पत्र सगळ्या लोकांना दिले। खरं तर ही गोष्ट अतिशय चुकीची बाब आहे की असे पट्टे वाटपाचे पत्र कुठलाही शहराध्यक्ष आणि विशिष्ट पक्षाचा हा देऊ शकत नाही। हा शासकीय कार्यक्रम आहे, शासनाचा कार्यक्रम आहे। एखाद्या पक्षाचा माजी शहराध्यक्ष अशा पद्धतीचं कसं करू शकते, याच्या संदर्भात रितसर तक्रार एक राहुल भोयर नावाचा इसम आहे, त्यांनी तक्रार केली। तक्रारीच्या नंतर माननीय उपायुक्तांनी या ठिकाणी SP ऑफिसला देखील पत्र पाठवलं आहे। त्याच्या संदर्भातच आज SP साहेबांना आम्ही भेटून काल जी तक्रार दाखल झाली, जो पट्टे वाटप करणारा माजी शहराध्यक्ष या ठिकाणी कासनगोट्टुवार आहे, सुभाष कासनगोट्टुवार, काल झालेल्या तक्रारीत त्याचं कुठेही नाव नाही आहे। म्हणजे भाजपाचा कार्यकर्ता, भाजपाचा पदाधिकारी, त्याला वाचवण्याचा प्रयत्न हा भाजपाकडून कसं चालू आहे हे आपल्याला स्पष्ट या ठिकाणी दिसत। लोकवाहिनी मीडियाकरिता ब्युरो रिपोर्ट, चंद्रपूर।